नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लीगल व्होकॅब्युलरीमध्ये आता पुढील शब्द बघणार आहोत. तर 321 नंबरचा शब्द आपला चालू आहे असिस्ट. असिस्ट म्हणजे मदत करणे किंवा सहाय्य करणे. द प्रोटेक्शन ऑफिसर शाल असिस्ट द मॅजिस्ट्रेट. संरक्षण अधिकाऱ्याने दंडाधिकाऱ्यास सहाय्य करावे. त्यानंतर पुढील शब्द 322 नंबरचा मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकारी. द मॅजिस्ट्रेट पास्ड द प्रोटेक्शन ऑर्डर. दंडाधिकाऱ्याने संरक्षण आदेश दिला. त्यानंतरचा शब्द आहे डिस्चार्ज, पार पाडणे म्हणजे बजावणे. द ऑफिसर डिस्चार्ज हिज ड्युटीज प्रॉपरली. अधिकाऱ्याने आपली कर्तव्ये योग्यरित्या पार पाडली. त्यानंतरचा पुढील शब्द डिस्चार्ज ऑफ फंक्शन्स, कार्याचे पालन, कार्य पार पाडणे. द मॅजिस्ट्रेट ॲक्ट इन द डिस्चार्ज ऑफ हिज फंक्शन. दंडाधिकाऱ्यांनी आपले कार्य पार पाडताना कारवाई केली. अंडर दिस ॲक्ट, या कायद्याअंतर्गत. रिलीफ वॉज ग्रँटेड अंडर दिस ॲक्ट, या कायद्याअंतर्गत दिलासा मंजूर करण्यात आला. त्यानंतरचा पुढील शब्द ड्युटीज ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर. ड्युटी ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर, संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य. इट इज द ड्युटी ऑफ द प्रोटेक्शन ऑफिसर टू असिस्ट विक्टिम्स. पीडितांना मदत करणे हे संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. वरती आपण असिस्ट शब्द बघितला बघा 321 नंबरचा. असिस्ट म्हणजे मदत करणे. त्यानंतरचा शब्द परफॉर्म, पार पाडणे. एव्हरी ऑफिसर मस्ट परफॉर्म हिज रिस्पॉन्सिबिलिटीज. रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या. मस्ट म्हणजे पाहिजेच. एव्हरी म्हणजे प्रत्येक ऑफिसर अधिकारी. परफॉर्म म्हणजे पार पाडल्या पाहिजे. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. असिस्टिंग द कोर्ट इज अन इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी. न्यायालयाला सहाय्य करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. मेक अ रिपोर्ट. द प्रोटेक्शन ऑफिसर शाल मेक अ रिपोर्ट. संरक्षण अधिकाऱ्याने अहवाल तयार करावा. डोमेस्टिक इन्सिडन्स रिपोर्ट, घरगुती हिंसेचा अहवाल. त्यानंतरचा शब्द आहे फ्रॉम, नमुना, विहित प्रारूप. द ॲप्लिकेशन मस्ट बी फाइल्ड इन द प्रिस्क्राइब फॉर्म. अर्ज विहित नमुन्यात दाखल केला पाहिजे. जो फॉर्मॅट दिलेला असतो त्या फॉर्मॅटमध्येच कोणताही न्यायालयाचा अर्ज हा दाखल केला पाहिजे. त्यानंतर आहे मॅनर, पद्धत, रीती. द रिपोर्ट शाल बी प्रिपेअर्ड इन द प्रिस्क्राइब बाय मॅनर. अहवाल विहित पद्धतीने तयार केला जाईल. अपॉन रिसिप्ट, अपॉन रिसिप्ट प्राप्त होताच. अपॉन रिसिप्ट ऑफ द कंप्लेंट ॲक्शन वॉज टेकन. तक्रार प्राप्त होताच कारवाई करण्यात आली. त्यानंतरचा रिसिप्ट, प्राप्ती, मिळणे. रिसिप्ट ऑफ इन्फॉर्मेशन, रिसिप्टने आपण रिसिप्टच म्हणूया. रिसिप्ट ऑफ द इन्फॉर्मेशन वॉज रेकॉर्डेड. माहिती मिळाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर कंप्लेंट, तक्रार. द विक्टिम फाइल्ड अ कंप्लेंट. विक्टिम म्हणजे पीडित. विक्टिम म्हणजे पीडित. कंप्लेंट म्हणजे तक्रार. फाइल्ड म्हणजे दाखल केली. त्यानंतर पुढील शब्द फॉरवर्ड म्हणजे पुढे पाठवणे. द ऑफिसर शाल फॉरवर्ड द रिपोर्ट टू बी मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकारी. फॉरवर्ड म्हणजे पुढे पाठवणे. रिपोर्ट म्हणजे अहवाल. अधिकारी म्हणजे ऑफिसर. त्यानंतरचा पुढील शब्द कॉपीज. कॉपीज म्हणजे प्रती. कॉपीज म्हणजे प्रती. ऑफ द रिपोर्ट म्हणजे अहवाल. वेअर, सप्लाइड म्हणजे देण्यात आल्या. सप्लाइड म्हणजे देण्यात. टू द पार्टी. पार्टी म्हणजे पक्षकार. ठीक आहे. त्यानंतरचा शब्द देअर ऑफ. देअर ऑफ त्याच्या किंवा त्यातील. कॉपीज म्हणजे प्रती. देअर ऑफ म्हणजे त्याच्या किंवा त्यातील. वेअर, सेंट टू द अथॉरिटीज.
अथॉरिटीज म्हणजे अधिकार, संबंधित अधिकार. ज्यांना ती अथॉरिटी आहे त्यांना ते कॉपीज पाठवण्यात आल्या. प्रिस्क्राइब फॉर्म, विहित नमुना. The report must be submitted in the prescribed form. विहित नमुन्यात रिपोर्ट मस्ट बी, रिपोर्ट म्हणजे अहवाल. प्रिस्क्राइब मॅनर, पुढील शब्द प्रिस्क्राइब मॅनर, विहित नमुना. प्रोसिडिंग्स शाल बी कंडक्ट इन द प्रिस्क्राइब मॅनर. कार्यवाही विहित पद्धतीने केली जाईल. सबमिट म्हणजे सादर करणे. त्यानंतरचा पुढील शब्द रेकॉर्ड म्हणजे नोंद करणे. अभिलेख, द कंप्लेंट वॉज रेकॉर्डेड इमिडिएटली. तक्रारीची त्वरित नोंद करण्यात आली. कंप्लेंट म्हणजे तक्रार. वॉज हा भूतकाळासाठी वापरला जातो म्हणजे आली. वॉज म्हणजे आली. रेकॉर्डेड म्हणजे नोंद. इमिडिएटली म्हणजे त्वरित. त्यानंतर अथॉरिटी, प्राधिकरण, अधिकारी संस्था. द रिपोर्ट वॉज फॉरवर्डेड टू द कॉम्पेटंट अथॉरिटी. सक्षम प्राधिकाऱ्याकडे, कॉम्पिटंट अथॉरिटी. अहवाल, रिपोर्ट. फॉरवर्डेड म्हणजे पाठवण्यात आला. पोलीस ऑफिसर म्हणजे पोलीस अधिकारी. द पोलीस ऑफिसर रेकॉर्डेड द कंप्लेंट. पोलीस अधिकाऱ्याने तक्रारीची नोंद केली. त्यानंतरचा शब्द इनचार्ज, प्रभारी, जबाबदारी असलेला. द ऑफिसर इन चार्ज रिसिव्ड द रिपोर्ट. प्रभारी अधिकाऱ्याने अहवाल स्वीकारला. पोलीस स्टेशन, द कंप्लेंट वॉज फाइल्ड ॲट द पोलीस स्टेशन. तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतरचा शब्द लोकल लिमिट्स. लोकल लिमिट्स, स्थानिक हद्द, अधिकारिक क्षेत्राची मर्यादा. ज्या हद्द तयार करण्यात आलेल्या असतात त्यांचं त्या हद्दापर्यंतच, त्या सीमेपर्यंत त्याच्या आतील त्यांचे अधिकार क्षेत्र असतात. स्थानिक हद्द. द इन्सिडेंट्स ऑकर्ड विथिन द लोकल लिमिट्स ऑफ द स्टेशन. त्या घटना त्या ठाण्याच्या स्थानिक हद्दीत घडली. ज्युरिस्डिक्शन, ज्युरिडिक्शन जसं पोलीस स्टेशनचं हद्द असते तसे न्यायालयाचे पण अधिकार क्षेत्र असतात. द कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन ओव्हर द मॅटर. या प्रकरणावर न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे. हे प्रत्येक केसमध्ये आपल्याला सांगावं लागतं की या न्यायालयाला ही केस चालवण्याचे अधिकार क्षेत्र आहे असं आपल्याला अर्जात मेन्शन करावं लागतं जेव्हा आपण केस फाईल करतो. अलेज्ड, कथित आरोपित. अलेज्ड कथित किंवा आरोपित. द अलेज्ड इन्सिडेंट इज अंडर द इन्व्हेस्टिगेशन. कथित घटनेचा तपास सुरू आहे. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? तपास. इन्सिडेंट्स म्हणजे घटना. अंडर म्हणजे आत. द अलिज्ड म्हणजे कथित. कमिटेड केलेला किंवा घडवलेला. द ऑफन्स वॉज कमिटेड विथिन द डिस्ट्रिक्ट. गुन्हा जिल्ह्याच्या हद्दीत करण्यात आला. त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, सेवा पुरवठादार संस्था. सर्व्हिस प्रोव्हायडर्स असिस्टेड द ॲग्रीड वुमन. सेवा पुरवठादार संस्थांनी पीडित महिलेला मदत केली. एरिया, क्षेत्र, परिसर. द सर्व्हिस प्रोव्हायडर्स इन दॅट एरिया वेअर इन्फॉर्म. त्या परिसरातील सेवा पुरवठादारांना माहिती देण्यात आली. त्यानंतरचा शब्द आहे विथिन, आत किंवा मर्यादित. द इन्सिडेंट ऑकर्ड विथिन द ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट. घटना न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात घडली. त्यानंतरचा शब्द आहे हुज म्हणजे ज्याचे किंवा जिचे. द ऑफिसर हुज ड्युटी इट वॉज ॲक्टेड प्रॉम्प्टली. ज्याचे कर्तव्य होते त्या अधिकाऱ्याने त्वरित कारवाई केली. त्यानंतर लोकल ज्युरिडिक्शन म्हणजे स्थानिक अधिकार क्षेत्र. द मॅटर फॉल्स विथिन द लोकल ज्युरिडिक्शन ऑफ द मॅजिस्ट्रेट. हे प्रकरण दंडाधिकाऱ्यांच्या स्थानिक अधिकार क्षेत्रात येते. अलेज्ड टू हॅव बीन कमिटेड, केल्याचा आरोप असलेला. द ऑफिसर ऑफन्स अलाइज्ड टू हॅव बीन कमिटेड अंडर इन्क्वायरी. ज्या गुन्ह्याचा आरोप आहे त्याची चौकशी सुरू आहे. पुढील शब्द इन्फॉर्म, माहिती देणे.
द प्रोटेक्शन ऑफिसर शाल इन्फॉर्म द पोलीस. संरक्षण अधिकाऱ्याने पोलिसांना माहिती द्यावी. फॉरवर्ड कॉपीज, प्रती पाठवणे. द ऑफिसर फॉरवर्ड म्हणजे पाठवणे. कॉपीज ऑफ द रिपोर्ट, अधिकाऱ्याने अहवालाच्या प्रती पाठवल्या. ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज. द ॲग्रीव्ड पर्सन फाइल्ड ॲन ॲप्लिकेशन बिफोर द कोर्ट. पीडित व्यक्तीने न्यायालयात अर्ज दाखल केला. मेक ॲन ॲप्लिकेशन, अर्ज करणे किंवा अर्ज दाखल करणे. शी डिसाइडेड टू मेक ॲन ॲप्लिकेशन फॉर रिलीफ. तिने दिलाशासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. पुढील शब्द डिझायर्स, इच्छा व्यक्त करणे. इफ द ॲग्रीव्ड पर्सन डिझायर्स, इच्छा व्यक्त करणे. ॲग्रीव्ड म्हणजे पीडित, पर्सन व्यक्ती. लीगल ॲक्शन मे इनिशिएटेड म्हणजे पीडित व्यक्तीची इच्छा असल्याचा कायदेशीर कारवाई सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर क्लेमिंग, मागणी करणे, दावा करणे. क्लेम, शी इज क्लेमिंग प्रोटेक्शन अंडर द ॲक्ट. ती कायद्यांतर्गत संरक्षणाची मागणी करत आहे. रिलीफ, दिलासा, न्यायालयीन मदत. द कोर्ट ग्रँटेड ॲप्रोप्रिएट रिलीफ. न्यायालयाने योग्य दिलासा दिला. इश्युअन्स, जारी करणे, निर्गमन. द इश्युअन्स ऑफ द ऑर्डर वॉज रिक्वेस्टेड. आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली. प्रोटेक्शन ऑर्डर, मॅजिस्ट्रेट इश्यूड अ प्रोटेक्शन ऑर्डर. दंडाधिकाऱ्यांनी संरक्षण आदेश जारी केला. पुढील शब्द क्लेम रिलीफ. क्लेम रिलीफ, दिलाशाची मागणी करणे. द वुमन क्लेम रिलीफ अंडर द ॲक्ट. महिलेने कायद्यांतर्गत दिलाशाची मागणी केली. इश्यू अँड ऑर्डर, आदेश जारी करणे. द कोर्ट मे इश्यू अँड ऑर्डर अर्जंट केसेस. तातडीच्या प्रकरणात न्यायालयात आदेश जारी करू शकते. इफ द ॲग्रीव्ड पर्सन सो डिझायर्स, पीडित व्यक्तीची अशी इच्छा असल्यास. इफ द ॲग्रीव्ड पर्सन सो डिझायर्स अन ॲप्लिकेशन मे बी फाइल्ड. पीडित व्यक्तीची अशी इच्छा असल्यास अर्ज दाखल केला जाऊ शकतो. प्रिस्क्राइब फॉर्म, विहित नमुना. मागे पण बघितला आपण शब्द. द ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड इन द प्रिस्क्राइब फॉर्म. अर्ज विहित नमुन्यात सादर केला पाहिजे. प्रिस्क्राइब मॅनर, त्या फॉर्मची एक पद्धत असते, नियम असता. त्या विहित पद्धतीत ॲप्लिकेशन हे सबमिट करायला पाहिजे. सीक रिलीफ, दिलासा मागणे. सीक रिलीफ, द विक्टिम मे सीक रिलीफ फ्रॉम द कोर्ट. पीडित व्यक्ती न्यायालयाकडून दिलासा मागू शकते. लीगल रिलीफ, कायदेशीर दिलासा. द ॲक्ट प्रोव्हाइड्स लीगल रिलीफ टू विक्टिम्स. हा कायदा पीडितांना कायदेशीर दिलासा देतो. त्यानंतर पुढील शब्द फाईल अँड ॲप्लिकेशन, अर्ज दाखल करणे. द प्रोटेक्शन ऑफिसर हेल्प हर फाईल अँड ॲप्लिकेशन. संरक्षण अधिकाऱ्याने तिला अर्ज दाखल करण्यास मदत केली. इन्श्युअर, खात्री करणे. द प्रोटेक्शन ऑफिसर शाल इन्श्युअर हर सेफ्टी. संरक्षण अधिकाऱ्याने तिच्या सुरक्षिततेची खात्री करावी. प्रोव्हाइड, पुरविलेले, उपलब्ध करून दिलेले. लीगल असिस्टन्स वॉज प्रोव्हाइड टू द विक्टिम. पीडित कायदेशीर मदत पुरविण्यात आली पीडितेला. लीगल एड, मोफत कायदेशीर मदत. लीगल एड, पुअर लिटिगेंट्स आर एंटायटल्ड टू लीगल एड. गरीब पक्षकारांना मोफत कायदेशीर मदतीचा हक्क आहे. पुढील शब्द लीगल सर्व्हिसेस, कायदेशीर सेवा. लीगल सर्व्हिसेस आर अवेलेबल टू एलिजिबल पर्सन. पात्र व्यक्तींना कायदेशीर सेवा उपलब्ध आहेत. अथॉरिटीज, प्राधिकरणे. द अथॉरिटीज टूक इमिडिएट ॲक्शन. प्राधिकरणाने तत्काळ कारवाई केली. त्यानंतरचा शब्द आहे लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट. विधी सेवा प्राधिकरण अधिनियम. फ्री लीगल एड इज प्रोव्हाइडेड अंडर द लीगल सर्व्हिस अथॉरिटीज ॲक्ट. विधी सेवा प्राधिकरण नियमांतर्गत मोफत कायदेशीर मदत दिली जाते. मेक अवेलेबल, उपलब्ध करून देणे. द ऑफिसर शाल मेक अवेलेबल द रिक्वायर्ड फॉर्म. अधिकाऱ्याने आवश्यक नमुने उपलब्ध करून द्यावेत. फ्री ऑफ कॉस्ट, विनामूल्य, मोफत. कॉपीज ऑफ द ऑर्डर वेअर सप्लाइड फ्री ऑफ कॉस्ट. आदेशाच्या प्रती विनामूल्य देण्यात आल्या.
या व्हिडिओमध्ये एवढे शब्द. पुढील पुढील शब्द आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.